हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या KS आरी वर्क या YouTube चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरी वर्कचा दिवस 10वा. तर आपण 9व्या दिवशी जे आपल्याला स्टिच यानंतर करायचे आहेत किंवा जे आपले आरी वर्क मध्ये जेवढे स्टिच आहेत त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहोत. आणि तसेच जरी थ्रेडने पण चेन स्टिच कशी करायची आहे आणि वेगवेगळे शेप आपण तयार करून त्यावरती पण स्टिच केलेले आहे, जेणेकरून आपल्या हाताला सराव होईल वर्क करण्याचा. कारण की ज्या डायरेक्शनने आपल्याला वर्क करायचं आहे त्याच डायरेक्शनने सुईचं टोके ठेवायचं होतं. तर सगळ्याच मैत्रिणींना जमलं असेल जरी थ्रेडनी स्टिच करायला. तर यानंतर आपण आता पाहणार आहोत की सिल्क थ्रेडनी कसं स्टिच करायचं आहे, सिल्क थ्रेडनी चेन स्टिच कशी करायची आहे. तर येथे आपल्याला लागणार आहेत सिल्क थ्रेड, कटर आणि जी नेडल आपण जरी थ्रेडला वापरली त्याच नेडलनी त्याच सुईने आपल्याला सिल्क थ्रेडनी पण चेन स्टिच करायचे आहे. तर पेन्सिल आणि स्केल लागणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या कलरचे सिल्क थ्रेड आहेत. तर जो कलर ब्लॅक, माझ्याकडे ब्लॅक ब्लाउज पीस आहे, तर त्यावरती जो तुम्हाला व्यवस्थित दिसेल ते मी यूज करणार आहे. तर इथे माझ्याकडे रॉयल जे आहे ना, रॉयल कंपनीचा तो माझ्याकडे सिल्क थ्रेड आहे. आणि हा थ्रेड खूप नाजूक असतो, एकदम हलक्या हाताने आपल्याला यावरती वर्क करायचं असतं. तर यापैकी ब्लॅक तर नाही दिसणार, ब्ल्यू, पर्पल, रेड, पिंक कलरने आपण चेन स्टिच करूया. हा थ्रेड खूप नाजूक असल्यामुळे खूप हळवारपणे आणि जास्त तुटण्याची शक्यता असते. कारण की जे नवीन आहेत ना त्यांना हे थोडंसं हार्ड जाईल असं, कारण की या सिल्क थ्रेडची जेवढी प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला जमेल. कारण की हा धागा खूप नाजूक असतो आणि लगेच तो तुटला जातो. जसा आपला जरी थ्रेड किती पण ओढला ना तर तुटत नाही, तसा हा सिल्क थ्रेड नाहीये. त्यामुळे व्यवस्थितपणे एकदम हलक्या हाताने आपल्याला चेन स्टिच करायचे आहे. हे बघा, इथे आपण एक लाईन मारून घेतलेली आहे, त्यावरती आपण जशी जरी थ्रेडने आपण जसं चेन स्टिच केली सेम त्याच पद्धतीने आपल्याला चेन स्टिच करायचे आहे. फक्त जेव्हा आपण ती चेन स्टिच केली तिथं आपण जरी थ्रेड यूज केलेला आहे आणि इथं आपण हे सिल्क थ्रेडनी आपण चेन स्टिच करणार आहोत. सेमच आहे, फक्त हा धागा खूप नाजूक असल्यामुळे आपल्याला याची प्रॅक्टिस व्हावं, हा धागा तुटू नये, यामुळे या धाग्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. हे बघा, इथे चेन स्टिच पूर्ण झालेली आहे. इथं आपण सेम त्याच पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण गाठ मारली त्याच पद्धतीने इथं शेवटी नॉट मारायचे आहे. तर परत एकदा आपण दुसरी चेन स्टिच करूया. स्केलनी इथे एक लाईन मारून घेतलेली आहे. हे बघा, सेम पद्धत तीच आहे चेन स्टिचची. फक्त जे नवीन आहेत त्यांना जमणार नाही, थोडस एकदम हलक्या हाताने एकदम प्रेमाने आपल्याला तो धागा हाताळायचा आहे. आणि तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस कराल ना तसं तसं तुम्हाला त्या धाग्याचा सराव होईल आणि तो धागा तुटणार पण नाहीये. कारण की सुरुवातीला थोडासा धागा हा नाजूक असल्यामुळे थोडस अडचण येईल. हे बघा, आपली चेन स्टिच झालेली आहे आणि आपण आता यानंतर वेगवेगळे शेप देऊन त्यावरती प्रॅक्टिस करणार आहोत, जेणेकरून प्रॅक्टिस पण जास्त होईल आणि सिल्क थ्रेड हा हाताळायची पण आपल्याला सवय लागेल आणि हा धागा तुटण्याची जरा शक्यता कमी पण होऊन जाईल. ज्या डायरेक्शनने आपल्याला वर्क करायचं आहे सुईचं टोक त्याच डायरेक्शनने ठेवायचं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग तो सिल्क थ्रेड असो किंवा जरीचा थ्रेड असो, किंवा आपण ब्लाउज वरती जेव्हा तुम्ही परफेक्ट व्हाल, एखाद्या ब्लाउज वरती तुम्ही जर वर्क करायचं असेल तर सेम ह्याच मेथड वापरायच्या आहेत. हे बघा,
ज्या डायरेक्शन मध्ये आपले ड्रॉ केलेला आहे त्याच डायरेक्शन मध्ये आपल्याला सुईचं टोक ठेवून पूर्णपणे वर्क करायचं आहे. आणि जे आपल्या चॅनल वरती नवीन ज्या मैत्रिणी आहेत, जे नवीन नवीन सबस्क्रायबर वाढत आहेत, तर त्यांनी ते जर नवीन असतील त्यांना अगोदरचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर प्लीज चॅनल वरती जाऊन बघा. सुरुवातीपासून बेसिक टू ॲडव्हान्स आपण कोर्स घेणार आहोत. तर बरेच दिवस झालेले आहेत. आजचा 10वा दिवस आहे. तर बाकीचे 9 दिवसाचे व्हिडिओ पूर्ण चॅनल वरती आहेत आणि एकदम फ्री मध्ये आहेत. तर प्लीज जाऊन नक्की पहा. आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला, जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्हाला परत तो व्हिडिओ सर्च करायची पण गरज नाही लागणार, लगेच तुम्हाला मिळेल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, इथे झालेलं आहे. तर आपण इथे गाठ देऊया. परत सेम ज्या पद्धतीने आपण जरी थ्रेडनी केलेला आहे त्याच पद्धतीने आपण सिल्क थ्रेडनी पण स्टिच करणार आहोत. तुम्हाला जर वेगवेगळे डिझाईन्स वगैरे किंवा वेगळे आकार देऊनही तुम्ही त्यावरती पण स्टिच करू शकता. तुम्हाला जर वेगळ्या आकृत्या जर आल्या किंवा डिझाईन आहे वगैरे किंवा एखादं फ्लावर वगैरे, तर तुम्ही त्यावरती पण स्टिच करू शकता. पण हे प्रॅक्टिस साठी खूप महत्वाचं आहे, कारण की जेवढी प्रॅक्टिस कराल ना या धाग्याची तेवढी तुम्हाला सोपं जाईल, हे नक्की आहे. एक एक करून आपण पूर्णपणे चेन स्टिच देणार आहोत. आणि ज्यांना अजूनही गाठ जमलेली नाही त्यांनी परत व्हिडिओ पहा जाऊन. एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि गाठ मारण्याच्या मी 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. त्या दोन्हीपैकी तुम्हाला जी पद्धत जमेल ती तुम्ही ट्राय करू शकता. तसं तर मी एकदम पद्धतशीर आणि व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला समजत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसे वाटतात हेही नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. आणि तुम्हाला जे काही डाऊट असतील तर प्लीज कमेंट करून, शक्य झाल्यास कमेंट करून नक्की सांगा. मी तुमचे पूर्णपणे डाऊट जे आहेत ना ते क्लिअर करेल. कारण की जर तुम्ही जर या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते जे आहेत तुमचे डाऊट ते क्लिअर करायचा पूर्णपणे प्रयत्न करेल. हा धागा नाजूक असल्यामुळे नवीन नवीन थोडासा हार्ड जातो, कारण की धागा लगेच तुटतो. तर व्यवस्थित करताना एकदम व्यवस्थित हळुवारपणे आणि जशी जशी प्रॅक्टिस कराल ना तसं तसं आपली स्पीड पण वाढते मग, आणि परत अजून इंटरेस्ट येणार तुम्हाला या वर्क मध्ये. जसं जसं जमेल तसं तसं इंटरेस्ट हा वाढतच जाणार आहे. आणि बाकीचे जेवढे स्टिच आहेत, जेवढे वर्क आहेत, आपण स्टेप बाय स्टेप पूर्णपणे घेणारच आहोत आणि पूर्णपणे व्यवस्थित सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. नाही समजल्यास तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता, मी परत सांगेल. हे बघा, आपल्या इथे स्टिच पूर्ण झालेले आहेत. तुम्ही पण प्रयत्न करायचा आहे पूर्ण सिल्क धागा वापरायचा आणि जास्तीत जास्त हा धागा यूज करायचा प्रयत्न करा, कारण की हा धागा जर तुम्ही वापरला नाही तर तुम्हाला हा धागा परत याचं वर्क जमणार नाही, कारण की प्रॅक्टिस करा. हा धागा खूप नाजूक असल्यामुळे तुटायची जास्त शक्यता असते.
तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकेल. आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत, जरी थ्रेडने आपण चेन स्टिच तर केलेलीच आहे, तर अजून सराव होण्यासाठी आपण जरी थ्रेडचं एक फ्लावर ड्रॉ करून त्यावरती जरी थ्रेडने स्टिच करणार आहोत. आणि तसेच आपल्याला जर आता जरी थ्रेड जमतच आहे, तर आता बीड्स कसे लावायचे, शुगर बीड्स हे कसे लावायचे आहेत ते पण पाहणार आहोत. आणि त्याचे वेगवेगळे शेप करून त्यावरती शुगर बीड्स कसे स्टिच करायचे आहेत ते पण पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ आल्याच्या नंतर नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला बीड्स कसे लावायचे, बीड्स कसे सुईमध्ये टाकायचे आहेत हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. तर व्हिडिओ आल्यास पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा.